जय शिवराम मित्रांनो. नमो शेतकरी व PM किसान लाभार्थ्यांना मोठी खुशखबर आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. नमो शेतकरी आणि PM किसान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी मोठं अपडेट एक आलेलं आहे. महाराष्ट्र शासनामध्ये PM किसानमध्ये ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळत होते वर्षाला 6,000 रुपये, परंतु नमो शेतकरी योजनेमध्ये त्या शेतकऱ्याला अपात्र करण्यात आलं होतं. असे लाखो लाभार्थी यापासून वंचित होते आणि विशेष करून जे नवीन नोंदणी झाली या योजनेसाठी त्यांनासुद्धा बऱ्याच ठिकाणी अपात्र करून, बऱ्याच ठिकाणी काही सीडिंगचा प्रॉब्लेम दाखवून बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. आणि या शेतकरी कृषी अधिकाऱ्यांना भेटत होते, पण तिथं याचं सोल्युशन भेटत नव्हतं. ते कृषी सहाय्यक तलाट्यांना भेटण्यासाठी सांगत होते आणि तलाठी आपले तहसीलला जायला सांगितले होते, पण याचं कुठंच समाधान होत मिळत नसं मित्रांनो. आणि हेच आता समाधान आता 13 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR काढला आणि त्या GRमध्ये 411 नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आलेले आहेत. म्हणजे हे 411 नोडल ऑफिसर आपल्या हर एक तालुक्याला एक त्यांचा एक ऑफिसर राहणार आहे, त्याचं एक ऑफिस राहणार आहे. आणि जे बी PM किसान असो, नमो शेतकरीच्या काही बी अडचणी असतील तर त्या नोडल ऑफिसर मार्फत त्या योजनेमध्ये ज्या त्रुटी, जे अपात्र झाले शेतकरी त्यांना पात्र करून होईल तेवढ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ देण्यात येईल, असं हे नोडल अधिकाऱ्याचं काम हर एका तालुक्यामध्ये नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि याचं हे एक मोठं आपल्या शेतकऱ्यासाठी एक मोठी न्यूज आहे मित्रांनो. कारण याची अडचण अशी होती की याची अडचण डायरेक्ट आपण जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही, कारण तलाट्यामार्फत, कृषी सहाय्यकामार्फत किंवा तहसीलमार्फत या योजनेचं समजा नियोजन लागत नसल्यामुळं 411 नियुक्त नोडल ऑफिसर करण्यात आलेत. आता आपल्या तालुक्यातूनच आपल्या ज्या योजनेत काही अडचण असेल, कोणा शेतकऱ्याचे पैसे येत नसतील, कोणाचे PM किसानमध्ये येतात पण नमो शेतकरीमध्ये येत नाहीत, आणि जे नवीन लाभार्थी तयार झालेत त्यांनासुद्धा एका योजनेत येतात, एका योजनेत येत नाहीत. म्हणून आता सर्वांना लाभ देण्यासाठी आपली काही बी अडचण असेल तर हर एक तालुक्यामध्ये नोडल ऑफिसरचं एक ऑफिस राहणार आहे आणि त्या ऑफिसमार्फत या योजनेची पूर्ण सर्व अडचणी हे इथून निघणार आहेत आणि सर्व शेतकऱ्याला या योजनेतून पात्र करून जास्तीत जास्त लाभ देण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. असं एक तुमच्यासाठी अपडेट होतं मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.